जी सागरजी असा चेहरा काऊन केला जी तुम्ही? मैं एवढी बोलली का जी तुम्हाला? आता घरी आल्यावरही तुमचं हे गेलंच नाही का राग? नाही हो, ते आई मुळे नाही होय, यायचं तर कधीच विसरलो मीराने. अहो पाठदुखू राहिली सारी माईवाली, गाडी चालू चालू इकडूनही जा ना तिकडूनही ये ना, सारी पाठ लागून गेली माईवाली. समजून नाही राहिलं काय लावावं काय नाही लावावं. झेंडू बाम लावून देतो का थोडसा? जेवल्यावर लावून देईन ना तुम्हाला झेंडू बाम. 8 वाजले ना, आता आईनं स्वयंपाक केला नाही केला जाऊन नाही पाहा लागन. स्वयंपाक घरात जाऊन पाहिले, केला असन तर बस बरं होईल, नाहीच केला असन तर मग मला घुसा लागन ना अजून तिकडं स्वयंपाक कराले. तिथंच बसली होती मी दरवाजात आणि तू माझ्यासोबत एकही शब्द बोलली नाही. हो आली तर बॅग घेऊन सराय तू या रूम मध्येच आली. बाप्पा काय झालं हो, विसरलीस नाही का अजून? तू रागच घेऊन आहे का मनात? आता सासऱ्यानं हात जोडले तर मला जोडायला लावता? पाय घे धू का तू वाले आता? का पाय धुवून हे करू? काय करायला लावतं बाप्पा मला? आता झाली माईवाली गलती. पहा आता आता सागरजी पहा बरं, आता मी काय बोलली का जी यायले? चुपचाप आली. आता बाहेर मध्ये बसून होते ह्या वाल्या, आता काय बोलू तिथं मी? आता चुपचाप आले. आता ह्या वाल्या पहा कशा बोलते मला आई. अहो तू बाहेर बसून होती ना आई, म्हणून ती बोलली नाही, सरळ सरळ आली अंदर. जेवशील का रे? दोघे जण तुम्ही जेवण गिवण का? जेवत असाल तर करतो बा म्हटलं मी. आमटी बनवतो, सोल्याची तुरीचे सोले आणले ते बापा ना विकत. शेंगा आता काढल्या दोघी जणीने. आम्ही शेंगाच काढत होतो बाहेर, दोघे मायरिकीन ते बाहेर होते बसल्या. बसलो त्याच्या जवळ शेंगा काढत थोड्या. आता शेंगाची हे बनवतो म्हटलं वरण, आपलं शेंगाचं आरण आणि हे करतो. पण आता तुम्ही याचेच होते तर मी म्हटलं डबल काय आल्यावरच करू का म्हटलं. तू म्हणे ना 7 वाजेपर्यंत येईन म्हणून स्वयंपाक करायचा राहूनच गेला. जेवशील का रे? दोघे जण जेवण करा का? करतो ना पटपट मी. अजून स्वयंपाक व्हायचंच आहे. व्हायचा राहिले. माईस वाट पाहत होत्या ह्या वाल्या येन बान करन बा म्हणून, पण स्वतः थोडंसं करून नाही ठेवलं. एवढं किती खात होतो आम्ही, 2-2 पोळ्या. 2-2 पोळ्या करायला त्याला हे आलं करायला. करून ठेवलं असतं पहिलेच तर काय झालं असतं? भूक नाही लागली का आता येतानी? तरी वाटलंच मले, म्हणून तर म्हटलं मी यायले पहिले घरात जाऊ द्या मला स्वयंपाक घरात. काय बनवलं काय नाही बनवलं. शेंगा आल्या का आई मार्केटमध्ये? बरं झालं, मला तर लय आवडते. आई बनव बरं, मस्त भाजी बनव. आता तूच मस्त भाजी बनव बढिया. आम्ही जेवतो ना, काऊन नाही जेवण? येता भूक लागली ते जेवण ना थोडीशी. अशा याच्यात जेवलेलं बरं राहते. जेवशील नाव राहणे? जेवतो जेवत नाही तर का? जेवतो मी, बनवतो ना. राहू द्या तुम्ही बसा, मी बनवतो मी. बाप्पा इले कुठून जोर आला? बनवतो मी, नाही तर तोंडातून शब्द नाही निघायच्या. आता मायानं कोणता डोस दिला बाप्पा इले? मार बोलून राहिली मी बनवतो करू. नाही राहू दे ना, थकली घेतली असं येतानी. राहू दे, बस तू बस. मीच बनवतो, राहू दे. पोया मोया टाकतो थोडशा आणि भात मांडतो आणि सोल्याची आमटी बनवतो. त्याला तशी बी माची भाजी आवडते आमटी. मी बनवतो, राहू दे. गाडीवर बसली कुठं जी थकते माणूस. एवढं काही दूर थोडी आहे, जास्त जवळ असताय. तुम्ही हे बनवा, मी लसण गिसन निवडून देतो, कणिक घी भिजवतो, पोळ्या टाकतो आणि तुम्ही आमटी बनवा. एका इकडे भात मांडून देतो. तैवरी सोले गिले काय ना मिक्सर मधून थोडेसे. बरं सोले गिले भाजभूज करतो मी आणि काढतो मिक्सर मधून. ये पटकन साडी गिडी बदलून घेते आणि ये लवकर. मग येशील तर 10 घंटे लावू नको बाई. लवकर ये, मग येशील तर लवकर बनवू लाग. मग पटपट होऊन तर जाईल. ते आल्या सासऱ्याला लागली भूक. सासऱ्याला लागली म्हणते भूक. मग आतापर्यंत काय झालं बनवाले? माईस वाट पाहत होते. सासऱ्याला भूक लागली तर द्यायला नाही पाहिजे होतं आतापर्यंत करून. मग काय झालं कडे? ऐन मायच्या घरी गेल्यावर रंगढंगच बदलून गेले हिचे. नाही तर मग स्वयंपाक करायला पाहत नाही होती. आता म्हणते नाही मी येतो म्हणते करायला. हिने काय झालं अचानकच? मायनं सांगितले असं, नाही तर समजावून 2-3 गोष्टी म्हणून तर करून राहिली. नाही तर ते तर मोकाच पाय काम नाही करायचे. पाहता 8 वाजून गेले बाबा. 7-7:30 वाजता जेवते बरं. तरी पण आईनं स्वयंपाक बनवून ठेवला नाही. बनवून ठेवाले. बनवलं असतं तर काय झालं असतं? नाही बसल्या मायावाली वाट पाहत. आई जेवढी कामाची आहे ती पटपट करून घेते. हे काय तुझ्या भरोशावर पाहिजे का आई? सांगू राहिली मोठी तर. बाबाला त्या देखताच विचारलं ना कधी आली म्हणून तुम्ही मार्केट मधून. बाबा काय म्हणे? आताच आलो म्हणे. मग ह्या बसले असं सोले काढाले. आता सोले काढायला वेळ नाही होत का? तोपर्यंत आपण आलो सोळेच काढत होते. दोघे माहिले की काही आपलं लावते. स्वयंपाक नाही केला करू. असंही बोललं माझी मग राग येते. मग म्हणते मायकडून भाग घेते. त्या भरोशावर पाहून राहिली का ती? आली बाण करण बाण नाही आलो असतं आपण तर काही उपाशीच राहिली असते का? काही आपलं लावते. आता सोले काढून राहिली आलीच बा तर चालतं काय करायला थोडसा. तुला काही जबरदस्ती केलं होती ना? ते तर मान्य तुला कॉल म्हणून आराम बस म्हणून. कोण नाही म्हणलं मग तिले? तुम्हाला बोलून काही फायदा नाही. सागरची साडी बदलवतो आणि पहिले स्वयंपाक करतो. भूक लागली मले बी. येतं का मग? भिजव नका गिनी लवकर ये ना. आली दमई नाही यायले. आली ना, कपडेच बदलून राहिली. येतो ना. रोशनी
काय हो तुला आई बोलून राहिली? आई अशी जोरात जोरात ओरडते का नाही? हा आरामशीर बोलताच नाही तिला आईले. जाय हो रोशनी, तुला आई बोलून राहिली, काहीतरी काम असं जाई ना लवकर. काय झालं जी आई, काय म्हणून राहिले तुम्ही? अहो येतो म्हटलं तिकडून बाहेरून, बाया कोणाच्या चालल्या कोणाच्या नाही पाहून येतो म्हणलं. नसन कोणाचा तर आपल्या वावरात पाठवून देतो म्हटलं उद्या कापसाले. कापून इकडल्या साईडचा अजून फुटून राहिला ना, फुटलाय तो. हा तर तिकडे पाठवतो म्हटलं त्याले वावरात वेचासाठी कापूस. माहित आता असं हे झालं बाई, का नाही वावरात जाऊ शकत मी काय? या पोरीच्या ना अटकलंच ना माणूस. ज्योतीच्या ना तू पाय, ज्योतीच्या रूम मध्ये जाऊ नको बरं. अगाऊ दोन दोन गोष्टीचं वाहन मोहेन मग तुमचं वालं. आणि ते पोट्टेर सांगू नको तू आणि तिचं भांडण झालं म्हणून. नाही नाही मी काहीच नाही सांगितलं त्याले, सूरजजीले काही सांगितलंच नाही म्हणा. हो पहिलेच ते सूरजचं आणि ज्योतीचं पटत नाही म्हणून म्हटलं तुले. पाय घरी पाय, आणि मी काय नाही लवकर येतो तिकडून बाहेरून, पाहतो बाया कोणत्या आहे कोणत्या नाही. तर काय झालं? काय नाही झालं रे, तुला काय मंदात टमका मारलंच पाहिजे का? आणि तू ना काऊन रे पॅन्ट गिंट कुठं गेलं होते? ओला काय होय रे ते घातलं तुम्ही एवढंसं दुबुकलं? अहो बरमोड होय आई हो, तिकडे चाललो होतो म्हटलं बसाले. तर हे बरं आहे, खुलं खुलं वाटते ना, बरमोड होय. जातो तिकडं लावल्या गेल्या शामगी मसन तर बसतो म्हटलं थोडंसं पांढरील्याकडे जाऊन. अरे बाबू चांगले कपडे घाल ना मग. ते काय बरमोडा चड्डीवाणी घालून घेतलं ते. पोरी भारी राहते रस्त्यानं, चांगलं वाटते का तिथं घातलेलं ते? काय म्हणा अशा निर्मलाबाईचं पोरगं काय घालते म्हणा, दुसरं दिसते का घालताना तुला? जाय पॅन्ट गिंट घाल, बाहेर जायचं असेल तर ते तुझ्या रूम मध्ये घालत जा लागेल अंदरच्या अंदर. बाबाला दिसलं तर बोला ना, बाबा देन ना शिवा. तुम्हाला म्हणलं होतं का नाही चांगलं नाही दिसत घालू नका म्हणून, बाहेर जात असाल तर हे घालू नका म्हटलं मी. आई बी ते म्हणून राहिली, मी किती वेळची म्हणून राहिली जी आईली आई, हे ऐकूनच नाही राहिली माझ्या मतानं. जेवले घेऊन ना आता बाहेर जातो म्हणते मी, आणि हे एवढंसं घातलं. जाना चित्रे लय सांगू राहिली मोठी तर चांगलं नाही दिसत, चांगलं नाही दिसत. बरं मोठा आहे सारेच लोक घालते, शहरान पायवर जाऊ कसे घालते तर रात्री हेच घालते. मी ना घातलं म्हणून काय नावाला याच्यात? बाबू ते शहर होय हे खेड होय मा. शहरात ना खेळात फरक नाही का? तू जाय बरं ते तेवढं घालू नको. जाय ते चड्डी काढून ठेव. मला सासा येऊन राहिला आता तू याला. जाय बरं ते काढून ठेव, काय होय काय नाही तू आता. आणि पॅन्ट घालून ये जा, तवाच जाय बाहेर, नाही तर जाऊ नको. तुला सांगतो मी, नाही तर दरवाजा बाहेरून लावून देईन बरं मी. जाय पहिले कपडे बदलून येते. आई तू मला अशीच करतो बा, तू जाऊ दे. नाही ना काही नाही, तुला बदलून ये म्हणून राहिली मी. सूर्या तुला बदलून ये, पोरी भारी राहते बाहेर राहते, चांगलं नाही वाटत ते. जा बरं बदलून ये बरं पटकन. दुसरा पॅन्ट घाल. नसन तुला तर माझ्याजवळचे पैसे नाही लागत. आणि घेऊन ये उद्या चांगली पॅन्ट. कपडे आहे मला, घालतो दुसरा पॅन्ट. यायले ना असंच पाहिजे होतं. असं सगळं आले ती वेची म्हणून राहिली आई मी त्याला. आजी काय घातलं जी ऐकतच नाही मला. बरं झालं तुम्ही म्हणलं तर. काय बापा ह्या पोराला लहान लहान गोष्टी समजून सांगा लागते हो बापा. सांगा दे, चांगलं नाही दिसत रोशनी काय म्हणन लोक. आपल्या खेळात नाही चालत बाई. घालायला पाहिजे होतं तर मग पहिल्यापासून तरी घालायला पाहिजे होतं. आता एखादा मन एवढ्या चड्डीवर जाय आणि लोक काय म्हणन बाई. म्हणून निर्मलाबाईचा पोरगा एवढ्या चड्डीवरच राहते म्हणून हिंटे म्हणून बंद का? असं नाही म्हणन का एवढ्या चड्डीवर हिंटे म्हणून सूरज? असं नाही म्हणन. आता जमलं का मग? आता जमलं. पाय बरं आता कसं माणसासारखा दिसतो एका लेकराचा बाप. माणूस किती राहू बाप्पा. हे असं एवढंसं घालून बिनशीन काय म्हणन रे लोक तुले, आणि आम्हाला म्हणन. जाय आता जिथं जायचं आहे तिथं लवकर येतो घरी. जास्त वेळ बसू नको तिकडे बाहेर, मग दरवाजा टोकत राहतो अर्ध्या रात्री येतं ना. बाबा त्या दिवशी चिल्लावत होते, आणि आज जर तू एवढा वेळपर्यंत बाहेर राहिला ना सूरज तर मी दरवाजा खोलणार नाही. जाऊ मग बाहेर. तिकडे गच्चीवर जाऊ. मला बोलायचं नाही मग. मी उघडणार नाही दरवाजा. आणि रोशनी तू नको उघडतो. मी नाही उघडत. मी नाही उघडत जी आई, खरंच नाही उघडणार मी आज. आई हो केवढ्या जोरात चापट मारली. चबर करतो मग चबऱ्या वनाची. भांडण लावायची काम करतो का निसती? आई पहिलेच मला बोलते तू त्याच्यात अजून आगीत तेल टाकून राहिली भादर टुंडी. नाही आई मी काय मारलं होते तिच्या डोक्यावर कचरा होता केसावर, तर ते झटकला. ते घर काढून राहिली वाटते बांधाली नाही हे सांगे बा मला सूर्या. नाही बे पूर्ण घर बांधायला पैसा नाही पाहिजे का बे तेवढा? पूर्ण नाही, या 2 रूम चांगलेच आहे ना समोरच्या. एक मागची रूम काढतो, लग्न गिग्न नाही करावं लागेल का? आईन बाबा मागे लागले नाही वाले लग्न करायसाठी, म्हणून बांधून घेतो म्हटलं मागची एक रूम. बुडाई म्हणते ना, बुडा देऊन राहिला काही पैसे, बुड्याजवळ आहे वाटते. बुडा देते मायावाला काही माझ्याजवळचे नाही ना उचलले वाटते बचत गटातली. ती एक रूम बांधून घेतो म्हटलं. संडास बाथरूम घेतो पहिलेच आहे, पण मग किचन थोडंसं काम आहे ते करून घेतो बरोबर.
आपल्या स्वयंपाक घरातलं. अबे गॅस वाटतं की काढतो म्हटलं, आई खाली बसूनच स्वयंपाक करते ना गॅसवर, ते गॅस वाटतं की काढून घेतो म्हटलं, बेसिंग गिसिंग बांधून घेतो म्हटलं, तेवढं एक रूम काढतो ना, स्वयंपाक घरातले बांधून घेतो म्हणलं थोडंसं. तिथे पाय दुखते पाठ दुखते करते का नाही ते, तिने वाटलं तर मग गॅस वाट्यावर कसं करत जाईन ते, म्हणून ते गॅस वरती बसून घेतो म्हणलं. म्हणजे लग्न करून राहिला का तू? अबे तू तर म्हणत होता बे, हा रोशनच्या आता बहिणीला पटवतो म्हणून, पटलीच नाही का ते तुला अजूनही? हा चल दे बे, हा होड लावली होती मी त्यासोबत 10,000ची, 10,000 रुपये टाकले का मायवाली? हा होड लावली तुला, हा तिला पटवलं नाही, चल दे 10,000 रुपये माय. थोडं काही हाल का तुम्ही हाल आले? हा तुला सांगितलं मी पटवून दाखीन, मध्ये पटवून दाखीन म्हणून तिले. पाय ना लग्न नाही तिच्या सोबत करून दाखीन तर माय ना दुसरं ठेवतो, मी बी रावले नाही होय म्हणलं. हा तिच्यासोबत लग्न करीन मी, पण नाही का घर तर बांधा लागेल ना. हा तिचे लग्न करायसाठी नाही, घर तर बांधाच लागेल ना. मध्ये झोपाची आपत येते ना, पाय त्याच रूम मध्ये, मी त्याच रूम मध्ये, बरोबर झोपताना येत काही नाही. लहानशी रूम आहे ते तर मोठी करतो म्हटलं चांगली, ते याचीच आहे ना कुडाची रूम. म्हणजे अजून पटवायची इच्छा आहेच वाटते, तुला पटतच नाही ते, मी सांगतो नाही का. चुप वर तोंड्या, सांगितलं तुला एक वेळा लग्न तिच्यासोबत करून दाखवीन म्हणून, तेच बनवून नाही बायकोले का. पर्यंत तू इकडे तिकडे बंबलू नको का, याच्या त्याच्याजवळ गोष्ट नको काढू, नाही सूर्याजवळ सांगून द्यायची तू माझ्या चांगला मित्र होय म्हणून सांगून राहिलो तुझ्याजवळ. च्या बहीण माय बिन तुला का सांगायचं असतं तर पहिले सांगितलं असतं ना बे सूर्याजवळ. आता 24 तास माझ्यासोबत राहते तर कामावर सोबत राहतो आम्ही, तर सांगितलं असतं का तेव्हाच. लेका एवढा विश्वास नाही का तुझ्या मायावर? पोरीबालीचं काम आहे मला समजते ना, पहिले पटवून तर टाको. पटवलीस तर साऱ्या गावालाच माहित होईल का, मला सांगायचं काही कामच नाही आहे म्हणून राहिलो तुले का. चुपक्या बस, याच्या त्याच्याजवळ गोष्ट नको सांगू. अरे सूर्य येऊन राहिला तिकडून, बंद कर आपल्याला टॉपिक बंद कर. सूर्य येऊन राहिला तिकडून. रावला याला का बस आले? रावले तुला कसं काय वेळ भेटला रे आज? बसलो आता, जेवण खाऊन झालं बा म्हटलं, इथं शान दिसला तर बसलो शान जवळ. ये ना बस ना तू. अरे आता माणसासोबत बोललो मी, त्या घराचं काम करायचं आहे. उकललं गिकललं नाही का घर? हा उकलून घे पहिले, ते सगळं उकलून घे आणि मग चालू करतो आम्ही. पाय घे खताला देऊन दे ना कोणाले. थांब ना थोडसा, हे पाऊस दिसून राहिला ना बे थोडसा, म्हणून थांबू नये. राहते पाऊसच येते यावर्षी पावसाचं काही समजून नाही राहिलं. दिवाळी गेली निघून तरी हे पाऊस काही बंद होऊन नाही राहिला. आपल्या इकडं तर भल्लाच पाऊस आहे, पाऊस राहिले. हो हे बरोबर आहे म्हणा, हो हे बरोबर आहे तुला. यावर्षी माहित नाही का पावसाचं, खरंच पाऊस लय कर करून राहिला का. मस्त विचार करून राहिलो ना, उकललं गिकललं तर मग आम्ही झोपून कुठं, दोघं आजे ना ते कुठं झोपू मग आम्ही. बरं पाय कधी खोलतं तर पाय किंवा खंदून घे आणि मग मला सांगतो, चालू करून देऊ आपण. 8-10 दिवस ना करू, चालू करू. कोणाच्या वावरात जाणं चालू आहे हो तुमचं कापसाले? मी येतो ना आता तुमच्या सोबत. माई पोरगी तर गेली बाई आता गावाले, येतो म्हटलं उद्यापासून. नानाच्या वावरात चालू आहे आमचं वाला, 2 दिवस नाही होते त्याचं वाला. ये ना येशील तर ये, लय मोठा कापूस आहे त्याचं. दुसरी बी वावर आहे वेचाचं, मग 2 वावर आहे त्याचे वाले, आणि एका वावरात तर सोयाबीनच लावली म्हणा. तिथं पुरते 8-10 दिवस. चालशील तर चाल बाप्पा, चल आमच्या सोबत नानाच्या वावरात. तो म्हणे 8-15 दिवस आता आमच्याशी इकडे या म्हणे तुम्ही. सगळेच बाय चालले आता तिकडच. येतो ना मग मी उद्या. किती वाजता जात असता? मनाचा आहे कापूस तर लवकर निघतो, 10-10:30 वाजता. लवकर लवकर करजो, ये जो आमच्या सोबत. हो बापा लस लवकर निघतं बापा तुम्ही. थोडस उशिरा निघत जा ना, 11-11:30 वाजता बापा. लेकरं राहते आमच्या शाळेत जायचे, काही राहते. 9 वाजता लेकरू जाते, डब्बा फब्बा करून द्या लागते. त्यात मग भांडे घासा, हे घासा ते घासा, 10 वाजेपर्यंत होत नाही व कौसूबाई. थोडस 11-11:30 वाजता तरी झाले पाहिजे. माय काही नाही बापा, आम्ही केव्हाही झाले तयार आहे हो गंगा. तुम्ही जेव्हा म्हणाल तेव्हा. पण आता एक शकुनी बाई झालं, चंदा झालं, तिची भावजय झाली, ह्या वेळेला लवकरच जाते 10-10:30 वाजता. मग त्याच्या बरोबरीने आपल्याला जावं लागते ना बाई. अहो तर त्याच्या घरी कराले आहे हो. आता हे वाली चंदाची भावजय पटपट करते बाई. आणि हे हिच्या घरी भाषा आहे तिची चंदाची, आणि कौसुबाईचे तर सुनास आहे 2-2. तिले तर काही हेच नाही, बसल्या जागेवरचीच राहते बाई ते बाई तर. आणि मग तिच्या घरी कोण सर्व्हिस कराले, ते काय उठला घेतला डब्बा का चालली. बरं आहे ना गंगाचं. 11 वाजता निघालं तरी होते ना, एवढ्या लवकर का 10-10:30 वाजता. माझ्याकडचा बुडा आहे बाई, आम्हाला त्याचंही करावं लागते बिचारे. मग नाही तर काय हो बापा, अंता आपण कधी मागून जाऊ दे. 11-11:30 वाजता निघत जाऊ अंता. माय कौसुबाई इथं आहे का तुम्ही? केशव दादानं सांगितलं गिंगतलं मला इकडं आहे बा म्हणून इकडं आली. अंता आहे वाटते इकडं. हो जी आली जी, थोडंसं जास्तच जेवण झालं आज तर आली बाप्पा. फिरता चक्कर माराले ते दिसली मला. अंता म्हणते कुठं चालल्या वावरात. मी म्हटलं बाई नानाची इकडं चालू आहे आमचं जाणं, येतो म्हटलं तू. असं चालू होतं बाप्पा गोष्टी आमच्या उभ्या उभी. अहो नानाचं चाललं का तुम्ही? मी म्हटलं मायावाल्या वावरात चालू बा म्हटलं, तिकडं बड्डाचं वावर आहे मायावाला, तिथं कापूस लय फुटला जी. सारं लोंबून गेलं ते, तर चाला म्हटलं उद्यापासून. मी तर बाई याच्यासोबत उद्या चालली बाप्पा.
आता ह्याची इकडं जाईन तिकडे यायच्या मांग मांग जाईन बाप्पा, मी काय म्हणू. निर्मलाबाईचं असंच आहे बाई, हट. पहिले सांगत नाही आणि ऐन होका घेतल्यावर मग काही येते. आम्ही 2 दिवस झाले बाई, चंदा मी ह्यावाल्या तिची भावजय आम्ही नानाच्या चाललो. आता 2 दिवस त्याचं इकडलं वावर वेचणं होऊन जाते नानाचं, मग तिकडे चाललो आम्ही त्या पडतामध्ये वेचाले. त्यानं आम्हाला सांगूनच ठेवलं बाई त्या नानानं. ऐन मग म्हणतात आम्ही हे करू, आणि तू बी अंदा म्हणतातच सांगतो निर्मलाबाई, पहिले सांगत नाही. तर बिचारे आता काय बोलू आम्ही, मला कुठं माहित तुम्ही होका घेतला का नाही घेतला. बिचारे पोरीच्यानं मला इकडे तिकडे पैसा येत नाही हो. येतो तुम्हाला आता येतो सांगाले, मग येतो सांगाले करून राहिली. पण येणंच होऊन नाही राहिलं. आता चला माय म्हटलं थोडासा वेळ काढला आणि आले तुम्हाला सांगाले, तर तुम्ही म्हणता येत नाही. अहो दे ना तेवढं वेचून हो बापा, काहून अशा करून राहिल्या. तर निर्मलाबाई खरंच तुम्ही सांगा बरं आता. त्या माणसाचं 2 दिवस झाले, आम्ही पहिले चंदाच्या गेलो, चंदाचं झाल्याबरोबर इकडे गेलो बाई. आता तुम्ही पहिले सांगितलं असतं तर तुमच्या वारात गेलो नसतो का. तुम्ही सांगा बरं, ऐन वेळेवर सांगितलं आता तुम्ही. आता त्या माणसाचं जर तसंच टाकून दिलं काय म्हणन, आमच्याच आपल्याच बायाची बदनामी होईल ना. या बाया म्हणून पूर्ण करत नाही, अर्ध्या म्हणतात टाकून देन म्हणून. सांगन का मग कोणी आपल्याला कामाले. 2 दिवस थांबा, मग 2 दिवस थांबल्यावर तुमचं वेचून देऊ आणि लगेच नंतर ते दुसऱ्या वावरात त्याच्या नंतर जाऊ. नाही तर अर्ध्या बाया वावरात तिकडे जाय ना, अर्ध्या तुमच्या वावरात जाऊ. 2 दिवस थांबा ना. पण मग अर्ध्या बाया ये ना वावरात, अर्ध्या तिकडे जाऊ द्या. 3-4 बाया तिकडे जा, 2-3 बाया मायाला इकडे या. मग त्याचं झाल्यावर माया वावरात ये झाला की उरलेल्या बाया. असं नाही जमणार का. माय निर्मलाबाई कसं जमणार व, तो पैसे अटकून ठेवते. तो पहिलेच बदमाश आहे. नाना होय म्हणलं तो देणारच नाही पैसे. मार घराच्या भोवताल फिरवणार. 2 दिवस थांबून जा, आम्ही आमच्यावर ह्या बाया मिळून त्याचं वाला करून देऊ वावर. आता अंता लवकर होते, मग लवकर होते त्याचं उद्या परवा. नेरवापासून ते वावरात येऊ लागेस. या बापा मग नेरवापासून या, पण इकडे तिकडे जाऊ नका मग. माय झाल्यावर मग जा लागेस कुठं जातात. या मग परवा ये जा पण नक्की. मी सांगत नाही बरं. 2 दिवस म्हणून राहिले तर जा तुम्ही 2 दिवस आणि वेचून द्या त्या नानाचा. मग तिसऱ्या दिवशी माय इकडे या पण. तुम्हाला सांगतो मी. हो येऊ ना, येऊ. काय बाय आहे हो, लगेच हो काय घेऊन घेतला आणि चाला म्हणतो तर चालू नाही राहिला. 2 दिवस थांबा, 2 दिवस थांबा करते. सांगा लागत नाही तर सुरेशच्या बाबाले, तुम्हाला भेटत असून बाया तर लावून टाका म्हणतो दुसऱ्या. कापूस वाई थोडी देणार आहे तुम्हाला या बायाच्या भरोशावर राहिलं तर. मला बाई कधी पण अशीच करते बाई, अशीच कराले. कधी पातीचं वाला हेच घरानं राहते. आपण इकडला तिकडला होका घेतला का मग येते पाचल्या पायरी सांगाले. पहिले नाही सांगत होका घ्यायच्या पहिले, आणि आता म्हणते चला माया चला. आता अर्ध्या मधात कुठं सोडता येते त्या माणसाचं. बरं झालं कौसुबाई तुम्ही नाही म्हणलं. नाही बरोबर आहे म्हणा तुझ्यावाला गंगा. मांग नाही का मागच्या वर्षी याच मुळे झमकलं होतं मायवाला ना निर्मलाबाईचं. आता किती दिवस पर्यंत बोलली नव्हती मायासोबत, बोलाले. जाऊ दे 2 दिवसानंतर जाऊ. आणि नाहीच म्हणलं तिनं आपल्याला तर हायच म्हणते त्या नानाचं. 8-10 दिवस चालते म्हणते तिकडं. नाही हो ना, आहे त्याच्या इकडं 8-10 दिवस आहे. सोयाबीन नाही आहे त्याची ओली होती का नाही, काही ओली होती तर त्यानं काही सांगवलीच नाही. बाकीची अर्धी सांगवली तर ते बी तुम्ही सांगून दे जा म्हणे, असा म्हणे तो. चांगलं आहे ना, पण 2 दिवसानंतर या बाईचं गेलं नाही ते बाई भांडाली येईन ना घरी. निर्मलाबाई तिच्या जावं लागेल ना आपल्याला. 2 दिवस वेचून देऊ नानाचं, त्याच्यानंतर हे जर आपल्याला नेहाल निर्मलाबाई वावरात तिच्यावाल्या तर जाऊ, नाही तर मग राहू देऊ त्याच्यात चाललं जाऊ. जमत